मात्र आजीवर त्याचं मनापासून प्रेम होतं. तो तिला क्षणभरही विसरू शकत नव्हता. आजी असली तरी आई म्हणूनच हाक मारत होता. विशालला ही दवंडी ऐकून खूपच वाईट वाटले. तो 2 दिवस या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधत होता. विचार करता करता शेवटी त्याला एक युक्ती सुचली. विशालने मात्र आपल्या मनापासून पक्का निर्णय घेतला होता. काही झाले, अगदी राजाचे शिपाई शोध घ्यायला आल्यावर शिक्षा झाली तरी आपण आपल्या निश्चयातून ढळायचे नाही असा निर्धार केला आणि तो तयारीला लागला. त्या रात्री सगळीकडे सामसूम झाल्यावर तो उठला. घराचा दरवाजा आपटून घट्ट कडी लावून ठेवला. घरातील पहार, टिकाऊ, खोरे व रंगलेले असे साहित्य जमा करून त्याने आपल्या ती फुले घेऊन परसू तडक महालात पोचलेला बघताच त्या दरबारीची बोबडी वळली. डाव आपल्यावरच उलटणार हे ध्यानी येताच तो दरबारातून सटकला. महाराजांनी परसूचे स्वागत केले आणि आपल्या राजवैद्यांना बोलवून घेतले. राजवैद्यांनी परसूने जी फुले आणली होती ती अचूक असल्याचे सांगितले व एवढे अवघड काम केल्याबद्दल त्याला शाबासकी दिली. परसूने जेव्हा आपल्या कामगिरीची हकीकत महाराजांना सांगितली तेव्हा त्यांनी त्या दरबारीचा लबाड कावा ओळखला. शिपायांना फरमान सोडून त्यास पकडून कडक शासन केले व त्याच्या जागी परसूची नेमणूक केली. आपल्या मुलाचे शौर्य पाहून एक प्रकारची भीती होती. नेहमीप्रमाणे प्रबंधित म्हणजे सर्वांचा गोट्या होय सगळ्यात शेवटी भिंतीला रेटा मारून बसला होता. तो निर्विकार होता. पाच नापास हा प्रश्न त्याच्या गावी नव्हता. त्याचं सोयसुतक त्याला नव्हतं. वर्ग उडटप होतं. शाळेत कमी आणि शाळेच्या बाहेर जास्त असंच त्याचं वर्षभर शिक्षण सुरू होतं. कुठं तायाकडे जा, कुठं पेरू आणायला जा, कुठं पोहायला जा असे पराक्रम करतच त्यानं आपलं अख्खं वर्ष घालवलं होतं. त्याची प्रकृती धडधाकड होती. त्यामुळे वर्गातली बाकीची पोरही त्याला जरा टरकुळत असायची. अभिवादनाचा स्वीकार करून पोरांना बसा असा आदेश गुरुजीने वर्गाला दिला. पोरं सावरून बसली. सारं वातावरण गंभीर पडलं. तोपर्यंत गोट्याने चिपड्याच्या छोट्याचा चिमटा काढला. अगं आई, मेलो म्हणून विचार कळवळलं. सारा वर्ग छोट्याकडे बघू लागला. पाठीमागे गोट्या बसला असलेली त्याची फोडी कुणी काढली असा त्याचा अंदाज गुरुजींनी बांधला. छोटे इकडे येईल. तो हिवळतच गुरुजींकडे आला. बोल, काय झालं? गुरुजी गोट्याने चिमटा घेतला. होय गोट्या, नालाय का? अरे आज तरी शांत बस की. एक नाही आणि 2. गोट्या खाली मान घालून बसला. गुरुजींनी छोट्याला गोड बोलून समजून काढली.